ऊस प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, पावसाचे दिवस आहेत। कार्यक्रम 4 दिवसामध्ये हा आयोजित करण्यात आला आणि अगदी 2 दिवसामध्ये आपण सर्वांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून आपण सर्वांनी पावसाचे दिवस आहेत, शेतीच्या कामाचे दिवस आहेत आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। या कार्यक्रमाचं नियोजन थोडा वेळ झालं तरी या तालुक्यातून आलेले सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, आपल्या प्रमुख संस्थांमध्ये काम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, संचालक मंडळ, पाटण तालुक्यातून प्रत्येक विभागातून आलेल्या आपल्या संस्थांचे आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध संस्थांमध्ये काम करणारे सर्व मान्यवर कार्यकर्ते, या परिसरातून या गावातून आलेले सर्व ग्रामपंचायत, दूध डेअरी सोसायटीचे सर्व मान्यवर कार्यकर्ते, आजी माजी सर्व सन्माननीय पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा, आजी माजी पंचायत समितीच्या सर्व सन्माननीय सदस्य, पंचायत समितीचे आजी माजी सर्व सभापती, आपणा सर्वांचे या ठिकाणी प्रथमतः या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपणा सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। दूरदृष्टीच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार होतोय। ते आपणा सर्वांचे आदरणीय नेते दादांचे या ठिकाणी प्रथमतः शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। पक्षाचे अध्यक्ष माननीय भाऊ राजाभाऊ भावना विनंती करतो की या ठिकाणी दादांचं स्वागत करायचं आहे। की आपणा सर्वांचे या ठिकाणी सरसे स्वागत करून या ठिकाणी शंकरराव शेडगे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। पाटण तालुक्यातील आणि तुमच्या आमच्या ऊस उत्पादकांच्या स्वप्नातील हा पाटण शुगर केन या कारखान्याच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे पाटण तालुक्याचे भाग्य विधाते तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आदरणीय विक्रमसिंह पाटणकर दादा, सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मिस्त्री अण्णा, सन्माननीय युवा नेते सारंगबाबा पाटील आणि ज्यांनी हा प्रकल्प उभा करण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतलं आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यातल्या ऊस उत्पादकांच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम त्या ठिकाणी केलं ते सन्माननीय सत्यजित दादा पाटणकर, व्यासपीठावरील सन्माननीय उपसभापती राजाभाऊ शेलार, सर्व संस्थांचे चेअरमन। आज खऱ्या अर्थानं
या पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सन्माननीय सत्यजित दादांनी त्या ठिकाणी केलेलं आपण सगळ्यांनी आता पाहतोय। या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या संस्था उभ्या राहिल्या पाहिजे। या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे। ही प्रामाणिक भूमिका घेऊन 1983 सालापासून आदरणीय विक्रमसिंह पाटणकरांनी या पाटण तालुक्यामध्ये आपली कामाची पद्धत कशी असते या संबंध तालुक्याला आणि जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं। यामध्ये पाहिलं तर मी एक तरुण कार्यकर्ता म्हणून आज तालुक्यातल्या प्रत्येक डोंगर भागामध्ये फिरतो। दादांना, आदरणीय मोठ्या दादांना मी धन्यवाद देतो। दादा, आम्ही त्यावेळेला फार लहान असू, परंतु डोंगरदऱ्यात फिरल्यानंतर लक्षात येतं की या माझ्या पाटण तालुक्यातल्या प्रत्येक दऱ्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी त्या लोकांचा विकास झाला पाहिजे। ही प्रामाणिक भूमिका घेऊन आपण या तालुक्याची गेले 40 वर्ष सेवा केली। प्रत्येक गावामध्ये लाईट गेली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये शाळा गेली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे, प्रत्येक गावामध्ये सभामंडप झालं पाहिजे, प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी झाली पाहिजे। एक या तालुक्यातल्या 351 वाड्या आणि 242 ग्राम वाड्या जी गाव आहेत त्यामध्ये एकही असं गाव नाही की दादा तुम्ही त्या ठिकाणी विकास केला नाही। अनेक विकासाची कामं उभं करत असताना या माझ्या पाटण तालुक्यातल्या डोंगरदऱ्यातला तरुण रोजगाराच्या निमित्तानं मुंबई पुण्यामध्ये त्या ठिकाणी अस्ताव्यस्त होतोय, त्याला हे गाव सोडून जावं लागतंय। अशी भूमिका तुमच्या लक्षात आली आणि तुम्ही अनेक प्रकल्प या तालुक्यामध्ये आणले। या ठिकाणी पवनचक्की सारखा प्रकल्प आपण आणला। दादा, मी सुद्धा त्या पवनचक्कीच्या प्रकल्पामधून माझ्या सुद्धा गाड्या त्या ठिकाणी होत्या। अनेक तरुणांना रोजगार मिळाला। त्या डोंगर पराळ्यातल्या प्रत्येक घरातला माणूस त्या ठिकाणी कोण वॉचमॅन असेल, कोण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असेल। माझ्या तालुक्यातल्या तरुणाला आणि त्या भागातल्या माणसाला त्या ठिकाणी काम मिळावं ही प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून आपण त्या ठिकाणी तो प्रकल्प उभा केला। काही लोकांनी त्याचं चुकीचं जरी भांडवल केलं असेल तरी त्या घरातलं जी रोजीरोटी करून त्या 2 घास त्याचं खातोय त्याचं कुटुंब मात्र दादा तुम्हाला शेवटपर्यंत आशीर्वाद देते, हीच या ठिकाणची खरी भूमिका आहे। आणि म्हणून कोयनागर सारखा प्रकल्प असेल, सकस सारखा प्रकल्प असेल, अनेक संस्था दादा आपण त्या ठिकाणी उभ्या केला आणि या पाटण तालुक्यातल्या खऱ्या अर्थानं जनतेला न्याय देण्याची भूमिका आपण खऱ्या अर्थानं केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। हे करत असताना काही मंडळी वेगवेगळ्या प्रकारचं जरी बोलत असतील, आता 2-3 महिने राहिलेत, मी त्यावेळेला बोलणार आता कारखान्याचं भूमिपूजन आहे त्यामुळे त्यावर फार कुठं बोलणार नाही, पण तरी सुद्धा कारखान्याचं भूमिपूजन होणार आहे। कारखान्याची जागा फायनल झाल्यानंतर काही मंडळी भाऊ व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून फार वेगळी चर्चा करू। ते म्हणले नुसतं आणलंय, निवडणूक आल्यानंतर बघतील आणि मग निवडणूक झाल्यानंतर ते नाही झालं म्हणून सांगतील। विक्रमसिंह पाटणकरांनी 40 वर्षाच्या राजकारणात असला धंदा कधी केला नाही। जे बोललं तेच केलं आणि जे करते तेच बोललं, हे काम विक्रमसिंह पाटणकरांनी, सत्यजित पाटणकरांनी केलेलं आपण बघितलंय। या महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला असताना सुद्धा या माझ्या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, माझ्या ऊस उत्पादकाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे म्हणून संस्था उभा करणारा महाराष्ट्रात सत्यजित पाटणकरांसारखा दुसरा कुठला नेता नसेल। आज आमदार झाल्यानंतर काही लोकांना रोजगार उभा करता आला नाही, पण आमदार नसताना रोजगार उभा करणं हेच खरं धाडस आहे। आणि म्हणून ही भूमिका दादा आपण घेतली आणि खऱ्या अर्थानं ऊस उत्पादकांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्याचं काम तुम्ही या निमित्तानं आज त्याची मुहूर्तमेढ रोवली, याचा सार्थ अभिमान मल्हार विभागातला कार्यकर्ता म्हणून मला आहे। कारण खरं दुखणं मल्हारपेठ भागातल्या ऊस उत्पादकांचा आहे। मारुल हवेली भागातली असतील, आमच्या वेळ भागातली असतील, अनेक लोकांच्या समस्या होत्या। ऊस नेताना मग कुणाचा आहे, कसा आहे, कुठल्या विचाराचा आहे यावर अवलंबून राहत होतं। तरी सुद्धा गेले 3-4 वर्ष दादा आपण वेगवेगळ्या कारखान्यांना या माझ्या शेतकऱ्याला दर मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ऑफिस उभी केली। सर्जेराव पानसकर असतील, आमचे गव्हाणे दादा असतील, या सगळ्या मंडळींना एकत्रित केलं आणि जवळपास 40 ते 50 ट्रॅक्टर राजाराम बापू कारखाना असेल, त्या ठिकाणी जरंडेश्वर कारखान्याच्या निमित्तानं असेल, आपण ऊस त्या लोकांचा बाहेर घालवला। परंतु दादा ऊस बाहेर गेला तो सर्वसामान्य माणसांचा नाही, ज्यांचं 100 टन आहे, 200 टन आहे, 300 टन आहे, अशा लोकांचा ऊस निश्चितपणाने गेला।
पण 20 टन 25 टन ज्यांचा ऊस होता त्यांना मात्र ह्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती केल्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु तो सुद्धा पर्याय या इथून पुढचा माझ्या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस ऊस मला गेला पाहिजे म्हणून कुणाच्या दारात जाऊन उभा राहिला नाही पाहिजे, ही भूमिका तुम्ही घेतली. त्याबद्दल मी तुम्हाला खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. आणि म्हणून तुम्ही काही म्हणू द्या, आज अनेक लोक बोलणार आहेत. हे भूमिपूजन झाल्यानंतर दादा, भूमिपूजन व्हायच्या अगोदर 100% त्यांना खात्री होती तुम्ही काय उभा करणार, त्यामुळे त्यांना बोलायला मजा वाटत होती. आता भूमिपूजन झालंय आणि उद्यापासून सुरू होतंय म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं परवापासून फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आहे, बऱ्याच जणांचा बीपी वाढला, काय ऍडमिट झाले, काय झालं असेल. परंतु निश्चितपणानं माझ्या तालुक्यातल्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे, माझ्या तालुक्यातल्या लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, ही प्रामाणिक भूमिका ठेवून, राजकारण बाजूला ठेवून सामाजिक कार्याची भूमिका घेतलेलं हे नेतृत्व या पाटण तालुक्यानं सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं दादा आपण हा कारखाना तितक्याच वेगानं उभा करणार आहे याची खात्री, कारण पाटणकरांनी उद्योग आणि व्यवसाय काढलाय म्हटल्यावर महाराष्ट्रात कुणालाही शंका नाही, विरोधकांना सुद्धा शंका नाही. आज तुम्ही कुठेही गेला तरी लोक म्हणतात दादानी कारखाना काढलाय म्हटलं आता आमचं काय अडचणच नाही. आणि म्हणून निश्चितपणानं दादा लोकांचा व्यवसाय तुम्ही काढल्यानंतर निश्चितपणानं तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्यावर विश्वास ठेवून लोक याही पुढच्या काळामध्ये आपल्याकडे शेअर्सची मागणी अनेक लोक करणार आहेत. आणि आपण हे करत असताना आपल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या मल्हारपेठ विभागाच्या वतीनं आणि माझ्या सर्व तरुण संघटनेच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. अशीच या पुढच्या काळामध्ये दादा निश्चितपणानं एक मी फक्त विनंती करणार आहे, शेवटी असं आहे की कार्यक्रम कुठलाही असला तरी 2-3 महिन्यानंतर महत्वाची निवडणूक येणार आहे. तुमच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम, तुम्हाला योग्य न्याय देण्याचं काम आदरणीय सत्यजित दादांनी अक्षरशः दादांच्या इतका प्रवास हे गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही आम्ही कुणी करू शकणार नाही. दादा आज गुजरातमध्ये, उद्या मुंबईमध्ये, परवा पुण्यामध्ये रोज परवानग्या, अहो सत्यच नसताना या सगळ्या परमिशनांना फार अवघड होतं. परंतु सत्यजित सिंह पाटणकरांनी ते लिहिले पेललं आणि ते आणून दाखवलं. आता आपली भूमिका आहे तुमच्या माझ्या सकट आपल्या सगळ्यांची की उद्याच्या जर एक माणूस विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर सुद्धा एक मोठा प्रकल्प उभा करू शकतो, तर ह्याच माणसाला उद्या जर आपण विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं तर निश्चितपणानं एक वेगळं नेतृत्व त्या ठिकाणी, वेगळे उद्योग मला वाटत नाही. या पाटण तालुक्यातला तरुण भविष्यात सत्यजित सिंह पाटणकर जर या पाटण तालुक्याचे आमदार असतील तर रोजगारासाठी त्याला वनवन फिरावं लागेल अशी परिस्थिती निश्चितपणानं उभे राहणार नाही. म्हणून एवढा विश्वास ठेवा. राहिला प्रश्न कारखान्याचा, ते कसा दर द्यायचा आणि कुणाला किती द्यायचा, हे काय विक्रमसिंह पाटणकरांनी सत्यजित सिंह पाटणकरांना कुणी शिकवू नये, या तालुक्यातले त्यांना चांगलं माहिती आहे लोकांना कसं दर द्यायचा आणि लोकांचा कसा उद्धार करायचा. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि मी या ठिकाणी दादा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोन्याचा दिवस म्हणायला काही हरकत नाही. गेले अनेक वर्ष संघटना चालवत असताना, पार्टी चालवत असताना, अनेक गोष्टीला सामोरे जाताना तुमच्या आमच्या सर्वांचं नेतृत्व या तालुक्याचे भाग्य विधाते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर दादा यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी आज या पाटण शुगर केनचं शुभारंभ होतोय. हे खऱ्या अर्थानं आपल्या संघटनेचं, आपल्या पक्षाचं आणि तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं आज भाग्य या ठिकाणी उजाडलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या कारखान्यासाठी गेले आम्ही अनेक दिवस पाहतोय, अतिशय प्रयत्न करून अनेक परवानग्यांना अडचणी असताना सुद्धा त्या परवानग्या मिळवण्याचं काम, कारखाना खरेदी करण्याचं काम ज्यांनी रात्रंदिवस धावपळ करून केलं ते या तुमच्या आमच्या सर्वांचे उद्याचे या तालुक्याचे नेते, युवा नेते सत्यजित पाटणकर दादा यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजचा दिवस हा सोनेरी दिवस आज तुम्हा आम्हाला पाहिचा दिवस आज या ठिकाणी आणलेला आहे. या तालुक्यातले युवा नेते सारंग पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्याचबरोबर या ठिकाणी या तालुक्याच्या सभापती सौ जाधवताई, उपसभापती राजाभाऊ आणि या कार्यक्रमासाठी ज्यांचा या ठिकाणी सर्वांचा सत्कार झाला ते सर्व सत्कार मूर्ती आणि या तालुक्यातून आलेले तुम्हा आम्हाला गेल्या अनेक वर्ष न्याय मिळत नव्हता, परंतु आज खऱ्या अर्थानं तो कधी न्याय मिळतो, तो आज न्याय मिळाला तर मिळणार आहे यासाठी आपण जमलेले सर्व ऊस उत्पादक, हितचिंतक, महिला बंधू आणि भगिनी गेल्या अनेक वर्ष राजकारण करत असताना आम्ही सुद्धा जवळून पाहतोय आदरणीय विक्रमसिंह दादा या ठिकाणी एका बाजूला आर्थिक सत्तेचं केंद्र असताना या ठिकाणी जनतेला बरोबर घेऊन गेले 83 सालापासून या ठिकाणी अनेक लहान मोठ्या संस्था उभं करतायत, त्या चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यातील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी करत आलेले आहेत, करतायत. परंतु हा मोठा प्रकल्प कधी होणार? गेल्या अनेक वर्ष आम्ही दादांच्या पाठीमागे दादा ऊसाचा प्रश्न सोडवा आणि हा ऊसाचा प्रश्न सुटल्याशिवाय आपली आमदारकी स्थिरावर राहणार नाही किंवा या ठिकाणी तालुक्यातली तमाम जनता तुमच्या आमच्याकडे चांगल्या नजरेनं पाहणार नाही आणि खऱ्या अर्थानं गरिबांना, शेतकऱ्यांना, सामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये न्याय मिळणार नाही ही खऱ्या अर्थानं आम्हा मंडळींची त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष भूमिका होती आणि ती भूमिका आज निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये या ठिकाणी दादांनी पार करण्याचं काम केलेलं आहे. तुमचं आमचं उद्याच्या काळामध्ये काम आहे. आज हा मोठा प्रकल्प उभा राहतोय. आता शंकरराव शेडगेंनी सांगितलं अनेक प्रकल्प उभे राहिले, अनेक तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या, या तालुक्यातल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला. एवढ्यावरच थांबलो नाही तर आज खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावरती या कारखान्यामध्ये आज या तालुक्यातल्या तरुणांना आज त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आणि म्हणूनच उद्याच्या काळामध्ये काय झालं मागच्या काळामध्ये त्यापेक्षा ज्यांच्या ताब्यामध्ये ज्या संस्था आहेत त्यांना त्या नीट चालवता आलेल्या नाही. मागच्या काळामध्ये आम्ही पाहत होतो या तालुक्यातला जो कारखाना आहे तो 3 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करत होता. आज त्या कारखान्याची अवस्था अशी आहे आज तो 1.5 लाखावरती आलाय. म्हणजे इतर कारखाने जर जिल्ह्यातल्या बघितलं अगदी जयवंत शुगर जर उमरच्या ताळ्याच्या शेजारचा पहिला आज 4-4.5 हजार मेट्रिक टन आज पर डे घालतोय, परंतु आज आपला 400 आणि 500 न हा चाललेला कारखाना ज्या कारखान्याने या तालुक्यातल्या तमाम ऊस शेतकऱ्यांची अडचणी लक्षात घेऊन कारखान्याचं एक्सपान्शन करायला पाहिजे होतं, कारखान्याची गाळप क्षमता वाढवायला पाहिजे होती, लोकांना गाळप क्षमता वाढवून अनेक प्रकल्प त्या ठिकाणी उभे करायला पाहिजे होते, परंतु हे केलं नाही. आणि या तालुक्यामध्ये 6 ठिकाणी 7 ठिकाणी आज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती धरण बांधून या ठिकाणी दादानी अहोरात्र गेले. 25 वर्ष आम्ही पाहतो या धरणांची कामं चांगल्या पद्धतीने करून घेऊन त्या विभागातल्या शेतकऱ्यांना शेतीला पाण्याच्या योजना करून त्या ठिकाणी शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. ऊस उत्पादक शेतकरी वाढले, ऊस वाढला, परंतु त्या ऊसावर प्रक्रिया करण्याचा कारखाना किंवा त्या ठिकाणी त्या प्रक्रिया करण्याची क्षमता आज या मंडळींना खऱ्या अर्थानं गेले इतक्या वर्ष दादानी कारखाना न काढायचं कारण की तालुक्यामध्ये ऊस अपुरा होता. गेले 10 वर्षामध्ये या ठिकाणी ऊस उपलब्ध ऊस असताना सुद्धा जर आपण क्षमता वाढवत नाही या गोरगरीब शेतकऱ्यांचा 20 गुंठ 10 गुंठा क्षेत्रातला ऊस आज चांगल्या पद्धतीने आपण नेत नाही आणि त्याला चांगला दर देत नाही, हीच खरी या ठिकाणी खंत आणि आम्हा मंडळींचा सारखा रेट्या की दादा कारखाना झालाच पाहिजे. खात्री झाली की दादांची सुद्धा या तालुक्यामध्ये निश्चितपणानं आपला सुद्धा कारखाना चांगल्या क्षमतेनं चालण्या इतका ऊस आज पट्टण तालुक्याचे शेतकरी आज पिकवतोय. आणि या शेतकऱ्यांचं जर खऱ्या अर्थानं कल्याण करायचं असेल यांना जर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जो कारखाने दर देतात त्याच पद्धतीचा दर या ठिकाणी जर आपल्या पाटण तालुक्यात शेतकऱ्यांना मिळत नसेल, आज आम्ही पाहिलं अनेक बाहेरच्या कारखान्याला गेले 10-15 वर्ष आम्ही ऊस आमच्या विभागातला सुद्धा घालतोय. लोकांना इतर कारखान्यापेक्षा आपल्या मराठी कारखान्यापेक्षा इतरांना 500, 700, 400, 200 रुपये जास्त वाढवून देण्याचं काम आम्ही मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांना केलेलं आहे.
तरी सुद्धा या ठिकाणी आपलं ते आपलं आणि दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं. आज आपला कारखाना जर उभा राहिला आणि त्यामध्ये मराठीपेक्षा जर आपल्याला 100 रुपये दादानी जास्त देऊ देत, पण ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमची खात्री आहे या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली, सत्यजित दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या कारखान्याचा प्रकल्प चांगल्या पद्धतीनं उभा राहिल्याची खात्री आहे. आणि तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या तालुक्यातल्या तमाम सामान्य शेतकऱ्यांना चांगला देर देतील याच ठिकाणी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलायची संधी दिली आणि याबद्दल आणि या पाटण शुगर केनच्या या पुढच्या प्रकल्पाला मी माझ्या विभागाच्या वतीनं, तारणे विभागाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. आणि लवकरात लवकर या वर्षीचा ऊस गाळप क्षमता गाळप करण्याचं काम आपण या ठिकाणी करावं ही इच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांची नावं आता घ्यायची जबाबदारी सत्यजित दादांची आहे. नाही, सत्यजित दादांची ती आरती घेतली त्यांनी घेणार आहे. बरोबर. कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णा, तुमचे आमचे नेते आदरणीय सरकार, व्यासपीठावरती सर्व सन्मान्य, उद्यमा साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रमा षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवा साई तुझा, असं एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे. आदरणीय विक्रमसिंह पाटणकरांच्या वयाला 75 वर्ष झाली म्हणून तुम्ही आम्ही त्यांचा एक न भूतो न भविष्यते असा दृश्य लागावा, असा सगळ्यांनी बघावा असा एक कार्यक्रम केला. सरकार आम्ही आता समारोप करायचं ठरवले, म्हणजे त्या वर्षाचा 24, 25 आणि 26 डिसेंबर योगायोगानं 30 तारीख आम्ही काढली कोयना महोत्सवाची. आणि कोयना नगरला त्या कार्यक्रमाचं करायचं. त्याचं कारण तुम्हाला कळलं असेल की ज्या 14 गावांचा लढा आम्ही अहोरात्र सगळ्या मंडळींनी दिला आणि सरकारांच्या मनामधली असलेली ती माणसं तेवढी सगळी आली नाहीत, त्याला येऊ शकले नाहीत 2 दिवसातल्या कार्यक्रमाला. पण पुन्हा ती माणसं सगळी एकत्र आली आणि त्यांनी सांगितलं की असा नेता कोणी नाही आणि म्हणून एक वेगळा असा आपल्याला तालुक्यासमोर सादर करायचा आहे. पण निवडणुकीचं वर्ष जवळ आहे आणि निवडणुकीच्या वर्षाच्या नंतर हे सगळे कार्यक्रम होणार आहेत. हा पाऊस आहे तरी सुद्धा मला वाटतं जयवंतराव गव्हाणे आणि सर्जेराव वगैरे ती मंडळी सगळी बघितली मी त्यांच्या चेहऱ्याकडे. ते काय भाषण करणारे नाही आहेत. ते 2-3 चेहरे तुम्ही बघितलेत की तुमच्या पाटण तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे पाटील साहेब, तो लक्षात येईल. त्या सगळ्या प्रातिनिधिक स्वरूपाने मला चंद्रकांत शिर्के सुद्धा कुठेतरी असतील. ते कार्यक्रम कसलाही असला तर त्यांच्या डोक्यात ते भाऊ तुम्ही जरा सरकार दादांना बोलू शकता. ते कारखान्याचं काय आलं, कारखान्याचं काय झालं असं म्हणणारी ही सगळी मंडळी या ठिकाणी गोळ झालेली आहेत. व्यासपीठावर तर इतकी मंडळी आहेत, समोर बसलेली एवढी मंडळी आहेत सगळी. मला सरकार कधी कधी प्रश्न पडतो, कोणीतरी मगाशी म्हणलं की इतके तरुण लागतील, इतकं होईल, एवढं काहीतरी होईल. 100, 200, 1000 आमचे युवा शंकरराव शेडगेंनी पण जोरदार त्या ठिकाणी भाषण केलं आणि सांगितलं. पण मित्रांनो ते लागणार आहेत, किती लागणार आहेत, काय लागणार आहेत, सत्याची दादांना माहिती आहे, ते करतील. पण विक्रमसिंह पाटणकरांनी गेल्या 30-35 वर्षामध्ये ज्या ज्या संस्था काढल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून जेवढे लोक कामाला लावली त्या सगळ्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केलं. कांबळे सर तुम्ही इथं बघितलं, मी आमच्या पाताळपूरची माणसं आहेत, त्याचा कारखान्याशी संबंध आहे, मळ्याची माणसं आलेली आहेत सरकार. पण ते एक लागतं आतमध्ये कुठंतरी आपला नेता या तालुक्यासाठी काहीतरी करतोय. कधी एक कांड त्यांचं उसाचं जाणार नाही आहे, पण त्या एका कौतुकानं ती बाबा माणसं आलेली आहेत. आमचे कांबळे सर आलेले आहेत. कांबळे सरांच्या वडिलांच्या पासून त्यांचं सरकारांच्यावरचे प्रेम होतं. एवढ्यासाठी हा उल्लेख केला की एवढी सगळी जी माणसं लावलेली आहेत त्या सगळ्या माणसांनी प्रामाणिकपणे काम केलं. तर सत्यजित सिंह पाटणकरचं परम होण्याचं कारण काय आहे? विक्रमसिंह पाटणकरांना 6 वेळा पाटण तालुक्यातल्या जनतेने ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं, चढत्या क्रमानं दिलं, ते करत असताना लोकांनी आदरणीय विक्रमसिंह पाटणकरांनी जो व्यवसाय उभा केलेला आहे, जो काय केलेला आहे, राजकारण तर बाजूला ठेवा,
पण राजकारणाव्यतिरिक्त ज्या ज्या संस्था उभ्या केलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या पतसंस्थातील तालुक्यामध्ये आम्ही सगळी मंडळी काम करत असू. खरेदी विक्री बाजार समिती दूध संघ असेल, सगळ्या तालुका स्तरावरच्या संस्था आहेत, कोणा शिक्षण संस्था असेल, त्या सगळ्या सरस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि एकट्या प्रामाणिकपणे कोणा कृषक असेल, त्या सगळ्या संस्था लोकांचं काम करतायत. मग काहीतरी चुकतंय कुठतरी, ते दुरुस्त करण्यासाठी हा खरं कार्यक्रम आहे. कारखाना जर काढायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे अनेक लोकांनी, मी सकाळी येताना उशीर झाला, अनेक लोकांनी विचारलं काय नेमकं काय काय, आता ते कोण असते तुम्हाला माहिती आहे. पण त्या मंडळींनी बाबा असं विचारलं की कारखान्यामध्ये नेमकं काय करणार आहे, मग काय काढणार. मी म्हणलं काय पण काढू देतात ना, त्या ऊस फक्त गाळणार ते तरी तुम्हाला म्हणले का. ते म्हणले तेवढं तरी करायला. मग तेवढं करायला पाहिजे, तुम्ही का काळजी करताय. आणि ज्या कारखान्यामध्ये आज काहीतरी पडला बिडला असला, काय झाला असता, लोकनेत्यांच्या नावाचं स्मारक आम्ही मंडळींनी बाळासाहेब देसाईंच्या कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी एका बाजूला उभं केलेलं आहे. ते कॉलेज त्या दिमागाने त्या पद्धतीने आदरणीय अमरसिंह पाटणकरांनी त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम केलं गेलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं दुसरं आर्थिक क्षेत्रातलं स्मारक लोकनेत्यांच्या नावाचा कारखाना आहे. आज या ठिकाणी तात्यासाहेब दिवशीकर नाही आहेत, तर त्यांची आठवण होते वेळोवेळी पावला पावलावर. ते आज जर असते तर खऱ्या अर्थानं मी मगाशी उल्लेख केला या लोकांच्या चेहऱ्याचा, तात्यांच्या चेहऱ्यावर नव्हे. तात्या म्हणल्यास ते मला बोलायचं आहे त्या कार्यक्रमामध्ये. आणि म्हणून अशी जर लोक असतील, अशी प्रेरणा असेल, अशा पद्धतीचं मार्गदर्शन असेल अन्ना, तर या पद्धतीनं पराभव विराभव असला तर आपण डोक्यामध्ये एक न हे करता या ठिकाणी कामाला लागायचं आहे. आणि मगाशी मी उल्लेख केला त्या पद्धतीनं हा साखर कारखाना लोकनेत्यांचं जे स्मारक आहे तो सुद्धा आदरणीय तात्यासाहेब दिवशीकर, आदरणीय विक्रमसिंह पाटणकरांनी त्या सगळ्या मंडळींनी उभा केला गेलेला आहे. आज जी मंडळी त्या ठिकाणी काम करतायत त्यांचं त्यामध्ये योगदान नाही आहे, तरी सुद्धा या ठिकाणी एक वेगळा कारखाना काढायची तुम्हाला मंडळींच्या वेळ आलेली आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो शेतकरी आहे, ऊस उत्पादक आहे. शंकरराव शेडगेंनी सांगितलं त्या पद्धतीनं पाटण तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम. अनेक लोक विचारतात किती गाळप करणार आहे, सत्यजित दादा तुम्हाला सांगतील. पण 900 टन या ठिकाणी गाळप केलं असलं तर सुद्धा भविष्य काळामध्ये 2 वर्षामध्ये तारळे विभागामध्ये असेल, ढेबेवाडी विभागामध्ये असतील, सगळीकडे सगळ्या विभागामध्ये त्यांनी त्या पद्धतीनं तयारी केलेली आहे. ही सुरुवात आहे. आणि कोयना अॅग्रो असेल आणि मी मग अशी उल्लेख केलेल्या सगळ्या संस्था ज्या पद्धतीनं आणि ज्या प्रकारे दूध संघ आमचा शंकरराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्या पद्धतीनं त्यांनी करण्याचं काम केलं गेलेलं आहे. त्याच पद्धतीनं हा साखर कारखाना पाटण तालुक्यातल्या तमाम शेतकरी जनतेच्या दृष्टिकोनातून आर्थिक विकासाचं एक पर्व निर्माण करेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. अशी या ठिकाणी खात्री आदरणीय त्या सगळ्या तुम्हा व्यासपीठावरच्या मंडळींच्या वतीनं देतो. आणि तमाम बंधू आणि भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे की 2019 या वर्षामध्ये अनेक महत्वाच्या घटना तुम्ही आणि या ठिकाणी घडलेल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टिकोनातून सत्यजित सिंह पाटणकरांच्या रूपाने एक नेतृत्व आपण शोधलेलं आहे. त्याच्या पाठीमागे ताकद उभी करण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. तुमच्या आणि माझ्या सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीवर त्यांच्यावर झोपून आपण त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करा एवढीच आग्रहाची विनंती करतो. आणि या कारखान्याच्या निमित्तानं सर्व शेतकरी बंधूंना शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या हस्ते आज हा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न केलेला आहे ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम घेतलाय ते मिस्त्री यांना, आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे की पुण्याला ज्यांची आज बैठक होती ती बैठक रद्द करून आज या ठिकाणी आलेले आहेत ते सारंग पाटील साहेब, उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सभापती राजेश पवार, पंचायत समितीचे राजाभाऊजी शेलार, जाधवताई, उपस्थित असलेले सुजित पाटील साहेब, उपस्थित असलेले
पीडीदाजी तात्यांना, उपस्थित असलेले सर्व संस्थांचे चेअरमन, मी आता सर्वांची नावं वेळेअभावे न घेता उपस्थित असलेले सर्व संचालक, आजी माजी सर्व पदाधिकारी, सर्व आजी माजी उपसभापती, सभापती, पंचायत समिती झडपीचे सर्व सदस्य, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माता भगिनी, उपस्थित असलेले डॉक्टर मंडळी, सर्व वकील मंडळी, या तालुक्यातून आतापर्यंत ज्यांनी आपण 4 वेळा कारखान्याची निवडणूक लढवली ते उपस्थित असलेले सर्व उमेदवार, उपस्थित असलेले सर्व मतदार, कारण मी सुद्धा 2 वेळा पडलो, परंतु आज खरंच एक अतिशय आनंद होतोय की आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलाय. ट्रॅक्टरवाले सगळे की ज्यांनी आजपर्यंत आपल्याला सर्वांनी साथ दिलेली आहे, आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे ज्या परिसरामध्ये हा कार्यक्रम होतोय किंवा आज भूमिपूजन आपण केलेलं आहे त्या परिसरातील कातोडी, पिंपळची, मेष्टेवाडी, कवडेवाडी, केरबोंदी सर्व उपस्थित असलेले सर्व तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून सुटणे तांब्यापासून सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातून या ठिकाणी आलेले सर्व मंडळी, त्याचप्रमाणे आज उपस्थित असलेले बहुसंख्य सर्व शेतकरी वर्ग, सुरुवात करत असताना सर्वात प्रथम या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो की या ठिकाणी आपल्याला मंडप जरा कमी पडलेला आहे. पाटण शुगरकेन म्हणजे तुम्ही सर्वजण सर्वांच्या वतीने सर्वांची दिलगिरी, कारण ज्यावेळेस आम्ही कार्यक्रमास्थळी आलो होतो, आम्ही काही प्रमुख मंडळी या ठिकाणी आलो होतो आणि कार्यक्रमाची रूपरेषा ठरवायची होती, त्यावेळेस ऊन पडलेलं होतं आणि स्कायमेट या संस्थेच्या वेबसाईटवर बघितलं 28 तारखेला ऊन होतं, पाऊस नव्हता. आणि या आशेने या ठिकाणी आपण हा मंडप टाकला. त्यावेळेस जरा भीती वाटत होती की पेरण्या सुरू झालेल्या आहेत, कुठं पोळपण्या सुरू झालेल्या आहेत, पाऊस जर जोरात आला तर माणसं येतील का नाही. परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी चांगली उपस्थिती दाखवलेली आहे. आज जसं तुमचं स्वागत केलेलं आहे तसं मी पावसाचं सुद्धा स्वागत करतो, कारण जून महिना आपला संपत आला तरी सुद्धा पावसाला काय जोर आलेला नव्हता. अशी परिस्थिती आज आहे किंवा होती की आज ज्या आपण पेरण्या केलेल्या आहेत त्या पेरण्या केलेले पिकं वाळून जातात का काय, पाऊस कमी पडतोय का काय. परंतु आज एका चांगल्या प्रकल्पाला सुरुवात करत असताना पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि नवीन त्या पेरणी आणि किंवा पिकांसाठी ज्या मशागतीला आज ही सुरुवात झालेली आहे. त्यामुळं पाऊस सुद्धा एक चांगलं चिन्ह आहे. या दृष्टीने आपण या ठिकाणी आपण भूमिपूजन करून आपण सुरुवात केलेली आहे. तसं पाहायला गेलं तर या पाटण तालुक्याच्या घडवण्यामध्ये स्वर्गीय भाऊ मोकाशी असतील, त्यांच्या बरोबरचे त्यावेळेचे सर्व कार्यकर्ते असतील, परंतु आज मला या ठिकाणी तात्यांची उणीव जाणवती, काळे गुरुजींची या ठिकाणी उणीव जाणवती की या दोघांनी सुद्धा आपल्या कारखान्याच्या द्वारे सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी जो लढा उभा केला होता, पोपटराव पाटील असतील, त्या सर्वांची आज या ठिकाणी उणीव जाणवते. निश्चितपणे आज त्यांना सुद्धा समाधान झालं असतं
की आपल्या स्वतःचा आपल्या पार्टीचा या ठिकाणी कारखान्याला आपण भूमिपूजन करून सुरुवात केली. आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर 83 पासून हा तालुका दादांनी घडवण्याचं काम केलं. सुरुवातीच्या 10-15 वर्ष ही पायाभूत सुविधा या लोकांना देण्यामध्ये आपण या ठिकाणी कष्ट केले. तुम्ही मंडळींनी सर्वांनी साथ दिली. त्यानंतरच्या काळामध्ये समाजाची गरज ओळखता आपल्या तालुक्यामध्ये व्यवसायाची निर्मिती झाली पाहिजे, रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. आणि आपण जर पार्श्वभूमी बघितली तर दर 5 वर्षाला काही ना काहीतरी नवीन प्रकल्प या तालुक्यामध्ये दादांनी करण्यासाठी सुरुवात केली. पवनचक्कीचा प्रकल्प असू देत, कोयना ॲग्रोचा प्रकल्प असू देत, दूध डेऱ्यांचा प्रकल्प असू देत, पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न असू देत. परंतु दर 5 वर्षामध्ये काही ना काहीतरी नवीन नाविन्य काम आपल्याला तालुक्यामध्ये आपण करून दाखवलेलं आहे. आणि आज एका नवीन क्रांतीला आपण इथं सुरुवात केली आहे. ऊस उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आज पाटण शुगर केनचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेलं आहे. पार पडत असताना थोडीशी माहिती आपल्या सर्वांना दिली पाहिजे की ही जागा जी आपण घेतलेली आहे ती 16-16.5 एकर जागा आहे. या जागेच्या किंवा कारखान्याला लागणाऱ्या केंद्र शासनाच्या सुद्धा सगळ्या परमिशन IM ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. सरकारी मोजणी झालेली आहे, NA पूर्तता झालेली आहे. परंतु नवीन नवीन गोष्टी होत असताना या ठिकाणी प्रदूषण होऊ नये यासाठी पोल्युशन खात्याची सुद्धा परमिशन आपण मागच्या वर्षी घेतली. त्यामुळे या साईट वरती आजच्या घडीला मला एकच सांगायचंय की कुणी काही घोषणा करू देत, आता कारखाना हा थांबत नाही. कारखाना हा उभा राहणारच. 2-4 दिवस झाले व्हॉट्सअपला एक बातमी फिरत होती, आंदोलन. अरे ज्यांचा काही संबंध नाही त्यांचं आंदोलन, ज्यांच्या या सगळ्या नंबराशी काय संबंध नाही त्यांचं आंदोलन. विरोधकांच्या या काय म्हणतात दरवेळेसच्या ह्या सवयी आहेत की चांगलं काम होत गेलं, कुठलं चांगलं काम व्हायला सुरुवात झाली की ह्यांनी येऊन खाडा घालायचा. आज आपण पाहतोय ज्या वेळेस पवनचक्कीचा प्रकल्प सुरू झाला त्यावेळेस ह्यांनी विरोध केला. ज्या वेळेला पर्यटनाचा सुरुवात झाली, पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा या मंडळींनी विरोध केला. बोटिंग बंद आज सुद्धा आहे. कुठलंही नवीन काम करायला जावा एक तर मी केलंय अन्यथा विरोध. ठीक आहे, त्यांच्या सवयीप्रमाणे आज प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. या ठिकाणी आपण पाहिलं असेल कारखान्याचा मास्टर प्लॅन सुद्धा लावलेला आहे, कारखान्याचा लेआउट लावलेला आहे, कारखाना कसा दिसणार आहे याचं 3D करून त्या ठिकाणी आपण चित्र लावलेलं आहे. कारखान्याचं साहित्य सुद्धा आज घटकेला आपल्याकडे येऊन पडलेलं आहे. आज आपण तिथं भूमिपूजन केलेलं आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये इमारतींचं सुद्धा काम आपण चालू करणार आहोत. आणि या क्रशिंगच्या सीझन किंवा ट्रायल सीझन हा येणाऱ्या 8-9 महिन्यामध्ये निश्चितपणे
घेण्याचं आमचं सगळ्यांचं मनोदय आहे. तुमचं सगळ्यांचं सहकार्य निश्चितपणे या ठिकाणी लाभणार आहे. परंतु ज्या ज्या वेळेला कारखान्याच्या संदर्भात आम्ही काम करत होतो, आम्ही परमिशन घेत होतो, त्यावेळेस सुद्धा बहुतेक जर पाहिलं तर प्रत्येक परमिशनला 4-4 5-5 महिने बाबा गेलेले आहेत. आपल्याला माहित आहे, फार दिल्लीपासून जर आपण गेलो तर त्या दिल्लीचं जे ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये आतमध्ये जायलाच परवानगी नाहीये. त्या ऑफिस मध्ये आधी जायचं, तिथं ते आधार कार्ड सरकवायचं, ज्या अधिकाऱ्याला भेटायचंय त्याला फोन लावायचा, त्यांनी फोनवर बोलवल्यावर घालतायचं. राजेश पवार होते, बरोबर ना? परंतु त्यावेळेला दरवेळेस गेलं की नवीन अधिकारी यायचा. अक्षरशः आम्ही त्या अधिकाऱ्यांचे फोटो आणि त्यांच्या नेमप्लेटचे फोटो काढून मोबाईल मध्ये ठेवलेले होते की पुढच्या वेळेस गेल्यावर आधीच्या अधिकाऱ्याला काय सांगायचं, कोण होता आधी म्हणून. अशा परिस्थितीतून आपण हा कारखान्याचं काम इथपर्यंत आणण्याचं काम केलेलं आहे. बरेच वेळाला पंचायत समितीची निवडणूक येऊ देत, मागच्या विधानसभेला सुद्धा आपल्यातल्या काही मंडळींचं म्हणणं होतं की आपण भूमिपूजन नुसतं निवडणुकीपुरतं करूया, करा तरी निवडणुकीपुरतं, पुढचं पुढे बघू, असे म्हणणारे सुद्धा आपले काही माणसं होती. परंतु आपण त्यावेळेस कशालाही बळी पडलेलो नाहीये. कारण दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपल्या सुद्धा पार्टीची एक सवय आहे की खोटं काय करायचं नाही. जर करणार असलो तरच कुदळ मारायची. जर कामाचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर निघाली असली तरच तिथं भूमिपूजन करायची. ही आपल्या सर्वांची शिस्त आहे, तुम्हा मंडळींची सुद्धा शिस्त आहे की खोटं काय करायचं नाही. परंतु मित्रांनो, आज जरी आपण हे खरं करत असलो तरी सुद्धा आता हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण मंडळींनी केलं पाहिजे. आज कधी कधी काय होतं, चांगल्या सवयी सुद्धा अंगलट येतात. रेटून बोलत नाही आपण, खोटं बोलत नाही आपण, माणसामध्ये आपण काही गोष्टी आपल्याला ज्या फायद्याच्या होणार आहेत या पेरण्यासाठी कमी पडतो. तर त्या उद्देशाने सुद्धा आपण आता खोटं काही न हे करता जे काय आपलं खरं आहे हे सुद्धा आपण सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करूया, एवढी या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आज हा कारखाना झाल्यावरती जर आपण पाहिलं तर याचे फायदे आपल्याला निश्चितपणे काय आहेत ते आपल्या समोर येणार आहेत. रोजगारीच्या संदर्भातला जर विषय आहे तो तर वेगळाच असू देत, परंतु सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य दुकानदारांना, मग तो वडापावचा व्यवसाय असू देत, सलूनचा व्यवसाय असू देत, वडापावचा गाडा असू देत, आज या ठिकाणी प्रत्येकाला त्याचा उपयोग होणार आहे. ज्या वेळेला या भागामध्ये 100 टोळ्या येतील, त्या 100 टोळ्यातले जे काय तोडणीचे कामगार आहेत जे बाहेर न येतील, त्यावेळेला खरोखर त्याचा फायदा या पेठेला किंवा या बाजाराला, पाटणच्या असू देत, नव्या रस्ते असू देत, मल्हारपेठच्या असू देत, काही ना काहीतरी उलाढाल होणार आहे. हा बाहेरनं येणारा माणूस शेवटी खरेदीसाठी गावातच जाणार आहे. कापड घेईल, धान्य घेईल, दाढी करल, अगदी मी तर म्हणतो बिअर बार वाल्यांना सुद्धा किंवा दारूच्या दुकानदार वाल्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी काहीतरी पेट्रोल टाकल्याशिवाय काम होत नाही. त्यामुळे या कारखान्यामुळे हा सर्वांगीण विकास या तालुक्यात झाल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही, या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. दुसरी बाब अशी आहे की आज कारखाना सुरू होतोय. कारखाना सुरू झाल्यावर बऱ्याचशा लोकांना काळजी लागलेली आहे की इथं काय होणार, उत्पादन नेमकं कशाचं होणार, गुळाचं होणार, साखरेचं होणार का कशाचं होणार. परंतु मी या ठिकाणी सांगतो की जे विरोधक फेसबुकवर किंवा आज काय म्हणतात चर्चेतून हा विषय काढतात की हा कारखाना नुसता काय साखरेपुरता मर्यादित नाहीये,
या कारखान्यामध्ये साखर, गुळ पावडर हे सुद्धा दोन्ही गोष्टी निघणार आहेत. दुसरी गोष्ट की याच्यातून उपपदार्थ सुद्धा निघणार आहेत. आज बघायसारखा पदार्थ असू देत. मी तर असं म्हणेन की विरोधकांनी काळजी करण्याचं कारण नाही. ऊस गाळून आम्ही दारू करू, कारखाना करू, चिपाड करू, काय पण करू, पण निश्चितपणे तुमच्या कारखान्यापेक्षा आम्ही जास्त भाव आमच्या शेतकऱ्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात मुख्य म्हणजे शेतकऱ्याचा ऊस हा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेत दिल्याशिवाय राहणार नाही. नियोजन करत असताना आम्ही या प्रकारे नियोजन करू की प्रत्येकाला तोड देत असताना कुणाचे चेहरे बघितले जाणार नाहीत, परंतु पार्टी निश्चितपणे बघितली जाईल. आणि जसं रिकव्हरी लागेल त्या रिकव्हरी प्रमाणे आपल्याला या ठिकाणी गळप करून चांगलं उत्पन्न काढून चांगला भाव सुजित पाटील साहेब आपल्याला सगळ्यांना दिल्याशिवाय आपण राहणार नाही. आज ज्या वेळेस हा दुधाचा प्रकल्प चालू केला त्यावेळेला 25 वर्षापूर्वी या पाटण शहरामध्ये सोडून द्या, परंतु पाटण शहरासारख्या या महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांमध्ये आज किटलीने दूध घेत होते साहेब. या 25 वर्षात आपण पाहिलं तर ब्रँडिंग सुरुवात झाली आणि दूध हे ब्रँडिंगच्या नावावर विकलं गेलेलं आहे. आणि आज सुद्धा जर आपण पाहिलं तर पुण्या मुंबईमध्ये साखर ही ब्रँडिंग आता सुरुवात झालेली आहे विकायला. त्यामुळं पाटण तालुक्याचा हा पाटण शुगर केनचा ब्रँड हा महाराष्ट्रात आणि देशात नव्हे तर एक्सपोर्टला सुद्धा आम्ही या ठिकाणी नेण्याचं मनोदय आमचं या ठिकाणी निश्चितपणे आहे. आज हे सगळं करत असताना मला आपल्याला एकच या ठिकाणी विनंती करायची की बरेच निवडणुका झाल्या, ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत निवडणुका आपण लढलो. काही निवडणुकांमध्ये आपल्याला यश मिळालं, काही निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला, परंतु आपला कार्यकर्ता कुठेही थांबला नाही. पराभवातनं सुद्धा कुठून उभा राहण्याची आणि लढा देऊन पुन्हा निवडून आणायची ताकद आणि किमया हे तुम्ही मंडळींनी आजपर्यंत करून दाखवली आहे. आज इथं असणारे तुम्ही जे मंडळी आहात ते सर्व राजकारणातील मुरब्बी माणसं आहेत. आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये आपण प्रत्येक नेतृत्व करत असताना तुमच्या नेतृत्वाखाली आज मंडळी काम करतात. आणि दर वेळेला ज्या वेळेस आपण हारतो त्यावेळेस आपण एकच करतो, कारखाना आपल्याकडे नाही म्हणून आपल्या तिथं काय नाही. विरोधक आले आणि कारखान्याचे फॉर्म देऊन गेले, कुणाला नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं, कुणाला शेअर देण्याचं आश्वासन दिलं, कुठल्या निवडणुकीमध्ये साखर वाटायचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं गेलं. आणि आपण आपल्या पराभवाचं खापर हे कारखाना नाही या विषयावरती आपण फोडलेलं आहे. बरोबर आहे का? काय चुकीचं आहे काय? अगदी मला वाटतं इथं विक्रम देसाई आहेत का? आहे का? कुठे? हा, परंतु आज तुम्हा मंडळींच्या आशीर्वादाने तुम्हा मंडळींच्या सहकार्याने आपण कारखाना हा उभा करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मला आज या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आजपर्यंत जी जबाबदारी माझ्यावरती दिली ती मी निश्चितपणे पार पाडलेली आहे. कारखान्याची जबाबदारी तुम्ही मंडळींनी दिली, तुम्ही मंडळींनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही कारखाना व्हायच्या आधी मशिनरी खरेदी केलेली आहे. पायाभरणी व्हायच्या आधी मला नाही वाटत महाराष्ट्रात कुणी पाहिलेली मशिनरी खरेदी करणारा कोण असेल, परंतु तुमच्या विश्वासामुळं आज आपण हाही टप्पा पार पाडलेला आहे. परंतु आज मला तुमच्याकडून पाहिजे की मी माझं काम केलेलं आहे. आता तुम्ही मंडळी काय करणार आहात या निवडणुकीमध्ये त्याबद्दल तुम्ही मंडळीने आता काहीतरी बोललं पाहिजे. बरोबर ना? का आता आम्हीच करत बसायचं सारखं? आता बसवलं याला घोड्यावर कारखाना कर म्हणून आणि त्या मला एकट्याला सोडून तेवढं बाजून माग फिरतोय आणि फिरल्यामुळे मग मतं मिळत नाहीत. परंतु आता आपण सुद्धा मंडळींनी कुठेतरी जबाबदारी घेतली पाहिजे. ज्या प्रमाणात आम्ही मंडळी जबाबदारी घेतोय त्या प्रमाणात तुम्ही मंडळी सुद्धा आता जबाबदारी घ्या. निश्चितपणे येणारा काळ हा आपला आहे. आज
आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा या वयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार हा संपूर्ण महाराष्ट्रात करायला सुरुवात केलेली आहे। आपण आज पाहतो की पराभव झाल्यानंतर सुद्धा लगेच दुसऱ्याच दिवशी आज मान खटावचा दौरा करून आज दुष्काळाची पाहणी करायला सुरुवात केली, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरुवात केली। तुम्हा मंडळींना मी या ठिकाणी विनंती करतो की हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही मंडळी सुद्धा आता सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज हे करत असताना आपल्या सर्वांच्या माहितीप्रमाणे आजपासून आपण शेअरचे फॉर्म द्यायला सुरुवात करतोय। आज या पावसाच्या गडबडीमुळे कदाचित थोडासा अडचण होईल, परंतु उद्यापासून आपल्याला निश्चितपणे आपल्या ऑफिसमध्ये हे फॉर्म मिळणार आहेत। 15 जुलैपर्यंत आपण ही मुदत मोकळी ठेवणार आहोत, कारण आता आधीचे शेअर्स गोळा झालेत, आता काही जास्त शेअर्स लागत नाहीत। त्यामुळे ज्यांना कुणाला काही शेअर्स पाहिजे असतील त्यांनी 10,000च्या पटीत आता जे काही पैसे असतील त्याचे शेअर्स घ्यावे। जे कोण मोठे शेतकरी असतील 50 टनाच्या वर असतील त्यांनी मात्र 50,000च्या आत शेअर्स घेऊ नये, ही माझी सर्वांना विनंती आहे। दुसरी बाब अशी की हे शेअर्स देत असताना राजकारणाला सुद्धा उपयोग झाला पाहिजे। शेवटी तुम्ही तिथं जरी आज शेअर्स आपण वाटप करणार असलो, फॉर्म जरी वाटप करणार असलो, तर ज्या वेळेस सगळ्यांची डीडी जमा होतील, प्रत्येक गावाचा गठ्ठा केला जाईल, त्या गावामध्ये जाऊन कुणाकुणाचे पैसे आले ते सगळ्या प्रमुख माणसांची चर्चा केली जाणार आहे आणि मगच शेअरची वाटणी होणार आहे। त्यामुळे आता कामाला लागा। कोण पार्टीत येत असलं तर तिची शिफारस करा, 4 मतं वाढवण्याचं काम आता करूया आणि येणारी निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून आपला पुढचा काळ सुद्धा अतिशय चांगला जाईल याची मला या ठिकाणी पूर्णपणे खात्री आहे। आपण आजपर्यंत जे सहकार्य दिलेलं आहे त्या सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या आभार मानत नाही, आभार हे आपण विधानसभेच्या गुलाल घेतल्यानंतर मानूया, कारण आपल्याला पुष्कळ काम करायचं। हे काम करायला तुम्ही मंडळींची निश्चितपणे साथ लागणार आहे आणि ती तुम्ही द्याल एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो। या पावसात सुद्धा आपण सर्व मंडळींनी कड काढलेला आहे, बाहेर काही मंडळी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी कड काढलेला आहे। पुन्हा एकदा या सर्व बाहेर भिजणाऱ्या मंडळींचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विधाते आणि राज्याचे माजी मंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मिस्त्री अण्णा, या नवीन प्रकल्पाचे प्रणेते युवा नेते सत्यजित दादा पाटणकर, पंचायत समितीच्या सभापती जाधवताई, उपसभापती राजाभाऊ शेलार, आदरणीय अर्थ समितीचे जिल्हा परिषदेचे सभापती राजेशजी पवार, रमेशजी पाटील, आदरणीय पीडी दाजी, उपस्थित सर्वच ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्रांनो, माता भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, प्रलंबित दुष्काळानंतर कालपासून पाटण तालुक्यात पाऊस झाला म्हणल्यानंतर जसा महाराष्ट्र सुखावलाय तसं प्रलंबित वाट पाहिल्यानंतर आधी तर कुदळ पाटण केंद्राची मारली जाते, याच्यामुळे पूर्ण पाटण तालुका आणि पाटण विधानसभा मतदारसंघही सुखावलेला आहे। खूप प्रलंबित अभ्यास, कष्ट, पाठपुरावा आदरणीय सत्यजित दादा पाटणकर यांनी केला आणि त्यांनी जे सांगितलं की आपल्याला जी शिकवण आहे की सर्व कागदोपत्री, परवानग्या, सर्व अडथळे, सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्याशिवाय फक्त दिखाव्यासाठी काही करायचं नाही, हे तत्व पाळल्यामुळे हा प्रारंभ झाला आणि सर्व परवानग्या घेऊन, सर्व तयारी करून, आगाऊ सर्व मशिनरीची खरेदी करून मग त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो। अभ्यासू असं हे युवा नेतृत्व आहे। त्यांनी सांगितलं
किती किती खात्यांमध्ये आणि कुठं कुठं किती किती वेळा फिरावं लागतं. त्या डिपार्टमेंटला खातं का म्हणतात हे आपल्याला सगळ्यांना अंदाज आहे. आणि मंत्री बदललं की परत खातं. परंतु प्रकल्प उभा करायचा म्हणजे त्याच्या मागे किती कष्ट असतं, किती पाठपुरावा असतो, किती संयम बाळगावा लागतो याचा मला अंदाज आहे. आणि म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आता प्रकल्प इथं उभं राहतोय. आदरणीय सत्यजित दादांना अभ्यासू स्वभावाचा वारसाच आहे. कारण दादांनी ज्या ज्या संस्था उभ्या केल्या किंवा ज्याचे ज्याचे व्यवस्थापन ताब्यात घेतलं त्या सर्व उत्तमपणे चालतात. पाटण तालुक्याच्या बाहेर त्याचं नावलौकिक महाराष्ट्र देशभरात आहे ते आपण सगळेच जाणतो. त्यामुळे हाच अभ्यासाचा वारसा सत्यजित दादांनाही आहे. त्यामुळे हा नवीन प्रकल्प ही अभ्यास पूर्ण उभा झालेला आहे. तोही उत्तम चालेल याची आपल्या सगळ्यांना खात्री आहे. अभ्यासाचं महत्व फार आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. म्हणजे नवीन रोपट जे उगवतं त्याला जर अभ्यास रूपी पालन पोषण मिळालं तर त्याच्यात एवढी ताकद निर्माण होऊ शकते की खडकाचं अंग सुद्धा ते भेदू शकतं. हा प्रकल्पही या माळावर उभ्या राहिल्यानंतर इथल्या खडकाचं अंग भेदून मूळ धरेल, मोठा होईल, प्रगती करेल आणि पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला फार मोठा दिलासा देईल याबद्दल मला खात्री वाटते. ते प्रकल्प उभा करत असताना दादांनी सांगितलं त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे. प्रचंड अभ्यास पाठपुरावा करून भगीरथ प्रयत्न करून इथं हा नवीन प्रकल्प आणलेला आहे. त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे आणि 2 महिन्यात त्यांना मोठ्या एका सामुदायिक जबाबदारीला सामोरं जावं लागणार. आणि आपण सर्वांनी सुद्धा सहकार्य करून ते मोठं यज्ञ 2 महिन्यानंतर, आता जुलै पर्वापासून चालू होईल. जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबर मध्ये ते महायज्ञ आहे. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा नाही सिंह म्हणून वाटा उचलायला पाहिजे. आणि तो करत असताना पुन्हा एकदा अभ्यासू नेत्याला पाठिंबा देत असताना आपण सर्वांनी तो अभ्यासपूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. दुर्दैवानं देशात राज्यात आपण पाहताय आता भोळे बाबडेपणाने निवडणुकांना सामोरं जाण्याचे दिवस गेलेले आहेत. चाणाक्षपणे तंत्रज्ञानाचा वापर करून, अभ्यासाचा वापर करून प्रत्येकाने आपली जबाबदारी वाटून घेऊन दिलेली जबाबदारी जास्त गाजावाजा न करता योग्यपणे पार पाडणं हेच नव्या निवडणुकांचं तंत्र झालेलं आहे. आणि त्याचं नियोजन हे येत्या काळात झालं पाहिजे. आणि एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महत्वाचा आहे. प्रदेश कार्यालयामध्ये परवाच संकल्प सोडला गेला की आदरणीय पवार साहेब आता 80व्या वर्षात पदार्पण करतील. आणि त्यामुळे 80व्या वर्षात पदार्पण करत असताना कमीत कमी 80 आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे उभं करायचं. हा संकल्प सर्व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा असला तरी पाटण विधानसभेतनं आपण तो मोठ्या संकल्पाच्या अंतर्गत हा छोटा संकल्प मनाशी बाळगला पाहिजे की इथलाही पाटण तालुक्याचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा येत्या काळात झाला पाहिजे. प्रकल्प उभा राहणार आहे. कुदळ आज मारली, उद्यापासूनच काम चालू होणार. परंतु दादा मला आपल्याला विनंती करावी लागेल की प्रकल्पाचे सुरुवातीचे दिवस अवघड असतात उभारणीचे, परंतु आपल्याकडे तांत्रिक सल्लागार आहेत. इतर उत्तम प्रकारे यापूर्वीच्या ज्या संस्था उभ्या राहिल्या त्या उभारणीत सहभाग घेतलेले आपले सहकारी मंडळी आहेत. 2-3 महिने त्यांच्याकडे ही जबाबदारी देऊन आपण फक्त आठवड्यातनं एकदा इथे यावं आणि बाकीचा वेळ हा येणाऱ्या विधानसभेच्या महायज्ञासाठी आपण द्यावा. आपल्याला ज्या ज्यावेळी मदत लागेल, सहकार्य लागेल, माहिती तंत्रज्ञान सेलच्या वतीनं जे जे काही सहकार्य लागेल ते देण्याचं मी इथे आपल्याला जरूर आश्वासित करतो. पुन्हा एकदा या प्रकल्पाला शुभेच्छा देतो. आदरणीय थोरले दादांचं, आदरणीय सत्यजित दादांचं, सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपण आज एका शुभ कार्यासाठी आणि एका नवीन प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. बरेच दिवस सगळ्यांच्याच मनात हा प्रकल्प उभा राहावा ती मनापासून इच्छा, परंतु आज तिला मूर्त स्वरूप येण्याला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील आपले जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय बाबूरावजी अण्णा, त्याचप्रमाणे आता पुढे येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आपले सारंग बाबा, त्याचप्रमाणे सत्यजित, पीडिताजी, आनंदराव ताटे, जिल्हा परिषदेचे सदस्य रमेशराव, शंकरराव जाधव, राजाभाऊ शिलार, अविनाश जानूगडे, दिनकरराव घाडगे, दादासाहेब यादव, विजय चव्हाण, सूर्यकांत पाटील, आनंदराव पवार, जयवंतराव गव्हाणे, संजय चव्हाण, सदाशिवराव जाधव, संदीप पाटील, बाबूराव जाधव, बबनराव कांबळे, उज्ज्वला लोहार, त्याचप्रमाणे सचिन कुंभार, मेष्टेवाडी, पिंपळोशी, कवडेवाडी, कातवडी, सरपंच, उपसरपंच, सदस्य रमेश मोरे, त्याचप्रमाणे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सर्व आधी माजी सदस्य, सर्व जगदाळे, त्याचप्रमाणे लुगडे पाटील, कदम साहेब, आज प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे सभापती राजेश, त्याचप्रमाणे पुण्याहून मुद्दाम टाटा समूहाचे आणि तिथल्या आपल्या काय महानगरपालिकेचे आपले सदस्य पाटील साहेब, दुसरे आमचे पाटील साहेब जोशीकर, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणारे मंचगावरील आमचे सगळे साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये सहभागी असणारे सर्व, मग बापू असतील या ठिकाणी, त्याचप्रमाणे पारसकर असतील, अनेक म्हणजे सगळे प्रमुख कार्यकर्ते, सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, भगिनी, नगराध्यक्ष, नगर उपाध्यक्ष, नगरसेविका आणि प्रामुख्यानं उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकारी, पाटणकर मॅडम, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणाऱ्या आजी माजी सर्व सभापती, आजी माजी सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, सर्व युवक, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू, मीडियाचे सर्व प्रमुख, या ठिकाणी मंडपात बसलेले आणि मंडपाच्या बाहेर तेवढेच पावसात उभा असणारे सर्व प्रमुख मंडळी. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण या पावसात सुद्धा तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी थोड्या अडचणी सहन करून तुम्ही या ठिकाणी उभे आहात. आणि लांब लांबने मंडळी आलेत, कोयना, त्याचप्रमाणे मोरणा, कुंभारगाव, ढेबेवाडी, कारळे, मल्हारपेठ, चाफळ, बंदुरी भागातील सर्व आमचे प्रमुख सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्व मोठ्या उत्साहानं आज या ठिकाणी सादर झालं की आपल्या मनातलं एक संपर्क, एक मोठा प्रकल्प आज मार्गी लागण्याला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण सर्व ज्या अपेक्षा व्यक्त करत आहात त्या लवकरच आपल्या पुऱ्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. पुन्हा एकदा मला साखर कारखान्याच्या किंवा साखर उत्पादनाच्या भूमिपूजनाची संधी मिळते. पहिल्यांदा मला वाटतं 56 वर्षापूर्वी, काय किती 54 वर्षापूर्वी लोकनेत्यांच्या बरोबर
बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या भूमिपूजनाला आम्ही सगळेजण हजर होतो आणि पहिल्या संचालक मंडळात मला या साखर कारखान्याची पहिली वीट बसवल्यापासून त्याची उभारणी करून तो कर्जमुक्त होईपर्यंत त्यात काम करण्याची मला संधी मिळाली आणि यशस्वीपणानं तो झाल्यानंतर त्याच्यानंतर काय काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मी पुढचं काही सांगत नाही. परंतु या सगळ्या बाबतीत ज्या प्रकल्पाला मी भाग्यवान एवढ्यासाठी समजतो स्वतःला की तुमचा सगळा आशीर्वाद माझ्या पाठीमागं असल्यामुळं मी एखाद्या गोष्टीचं भूमिपूजन केलं की ती पूर्ण झाल्याशिवाय राहतच नाही. नुसतं राहत नाही यशस्वी होतं. आणि अशा पद्धतीनं त्या सर्व कामात तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हा प्रामुख्यानं आणि ताकद, कारण तोंडी आशीर्वादानं संस्था उभा राहत नाही हे सांगतो. कारण सभासदत्व वाढलं पाहिजे, शेअर भांडवल खपलं पाहिजे, मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ताकद लावली पाहिजे. त्यात कुणी कुचराई करून चालणार नाही. आम्ही ज्यावेळेस आमची ताकद पूर्ण लावतो तेव्हा तुम्ही सुद्धा तुमची ताकद पूर्ण लावा. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पूर्ण ताकदीनं आपल्याला हे उभं करायचंय. हे माझ्या एकट्याची जबाबदारी नाही. मी भूमिपूजन केलं म्हणजे बिन पैशाचा कारखाना उभा राहील असं समजू नका. आपल्याला भरपूर त्यात कष्ट घ्यावे लागणार आहेत, शेअर्स उभे करावे लागणार आहेत. या कारखान्यासाठी अनेक प्रयत्न अजून सुद्धा पूर्ण होईपर्यंत, साखर बाहेर पडेपर्यंत आपल्याला कष्टाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे की अनेक मंडळी काही मंडळी सांगता विचारतात काय काय करणार आहेत, त्यात साखरच बाहेर पडेल का अनेक काय बाहेर पडेल, तुम्ही काही काळजी करू नका म्हणावं. साखर तर बाहेर पडणारच पडणार, पण साखरेच्या बरोबरीनं अनेक पदार्थ त्याच्यातून आपण उत्पादन करू शकतो की ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. ऊसापासून जे तयार होतं ते आपण इथं तयार करू शकतो. याच्यातून उत्पन्न झालेल्या साखरेवर सुद्धा प्रक्रिया करून अनेक उत्पादनं करणं शक्य आहे. ती सुद्धा करायला आपण जे कोण तरुण पुढे येतील, सगळ्यांनाच नोकऱ्या म्हणता येणार नाहीत, ज्यांना नोकऱ्या शक्य आहे तेवढ्या नोकऱ्या, परंतु जे व्यवसाय करू इच्छित असेल त्यांना व्यवसायासाठी सुद्धा मार्गदर्शन नव्हे पूर्ण मदत आम्ही करायला तयार आहोत. त्याला स्वतःच्या पायावरती आम्ही उभं करू शकू. तुम्ही म्हणाल काय करू शकताय, पाहिजे ते आम्ही करू शकू. तुम्हाला माहित आहे का, पहिली गोष्ट म्हणजे आमच्यावरती जबाबदारी असताना ही पहिली गोष्ट म्हणजे साखर कारखान्याचं उत्कृष्ट व्यवस्थापन. जर साखर कारखान्याचं व्यवस्थापन चांगलं नसेल तर काय होतं याचा अनुभव आपण घेतलेला आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे व्यवस्थापन चांगलं असणं महत्वाचं आहे आणि हे उत्कृष्ट व्यवस्थापन या ठिकाणी आपल्याला दिलं जाईल आपल्या कारखान्याचं. त्यामुळे त्याचा नफ्याचं प्रमाण आपल्याला चांगल्या पद्धतीनं ठेवता येईल. सभासदांचा ऊस हा प्रथम प्राधान्याने शेअरच्या प्रमाणात गाळपासाठी त्या ठिकाणी दिलं पाहिजे. नाहीतर एखादाच कुणीतरी म्हणल की माझा 10,000चा शेअर घ्या आणि माझा 500 टन ऊस गाळा. तसं चालायचं नाही. ज्याचा ऊस या प्रमाणात असेल, नाहीतर बिचारा व्हायचं काय की 20 टनवाला व्हायचा माग आणि 500 टनवाला जायचा पहिलाच गाळून. तसं चालायचं नाही. त्या प्रमाणात शेअर्स आपल्याला वाटप सुद्धा त्या प्रमाणात आपल्याला करावं लागेल आणि त्याच प्रमाणात आपल्याला ऊस गाळण्याला सुद्धा प्राधान्य आपल्याला द्यावं लागेल. मी या सूचना करतोय, ह्या थोड्या तुम्हाला अवघड वाटतील परंतु ह्या प्रत्यक्षात आणाव्या लागतील. त्याच पद्धतीने आपल्याला कारखाना चालवावा लागेल तर गोर गरीब माणसाला
22 टनाच्या मालकाला सुद्धा न्याय मिळेल या भूमिकेतून आपण आपल्याला कारखाना चालवायचा. नोंदी प्रमाणात काटेकोर तोडणीचा कार्यक्रम हातात घेण्यात येईल. सभासदांना आधुनिक जातीच्या ऊसाचं बियाणं ज्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असेल ते बियाणं तयार करण्यासाठी नर्सरी तयार करून इथल्याच नर्सरीतून ताजं बियाणं शेतकऱ्याला पुरवठा करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. जास्तीत जास्त रिकव्हरी ही घेण्यासाठी आपल्याला हे सगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात आपल्या सगळ्यांना चढ बल होणार आहे. सभासदांच्या मुलांना शैक्षणिक योग्यतेनुसार नोकरीत आपण प्राधान्य देऊ, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊस तोडल्यापासून 10 तासाच्या आत त्याचा रस निघाला पाहिजे, त्याचं गाळप झालं पाहिजे, तर साखरेचं प्रमाण ऊसातलं जास्तीत जास्त आपल्या पदरात पडू शकतं. नाहीतर शेजारचा कारखाना कालच पेपरमध्ये आलं 13.3% रिकव्हरी घेतो. आता मला जास्त बोलायला नका, पुढचं नको. आणि आपला किती घेतो 11.84. दारातला कोंबऱ्यातला ऊस आत घ्यायचा. त्यामुळं ऊस तोडणीची यंत्रणा आपल्याला अत्यंत काटेकोरपणाने आपण चालू. कुणाचाही ऊस वाळणार नाही याची काळजी घेतली जाईल. ऊस काट्यावर वजन झाल्याबरोबर ऊस मालकाला त्याच्या ऊसाचं वजन मोबाईल वरती मेसेजनं दिलं जाईल. नियमित ऊस काढणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीची नांगरट करण्यासाठी कारखान्यामार्फत ट्रॅक्टर, सरी सोडण्यासाठी ट्रॅक्टर हा कारखान्यामार्फत सवलतीच्या दरात दिला जाईल. या विभागात कुठेही अस्वच्छता आणि प्रदूषण होणार नाही याची पूर्ण काटेकोरपणाने त्या ठिकाणी अंमलबजावणी केली जाईल. स्वच्छ वातावरण राहिलं पाहिजे. कुठेही अस्वच्छता या आजूबाजूच्या ठिकाणी कुठं राहता उपयोग नाही. आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो चिपाड्यांची ढीग लागलेले असतात, सगळी घाण तिथंच पडलेली असती, परंतु तशा पद्धतीचं कुठलंही प्रदूषण होणार नाही. ऊसाचा एक थेंबही निघालेल्या रसाचा वाया जाणार नाही याची काटेकोरपणाने काळजी घेतली जाईल. काही काही ठिकाणी आपण बघतो आदन उतू जात, टाक्यात ऊस बाहेर, रस बाहेर पडतो, नदीला जाऊन मिळतो, पण तिकडं बघितलं जात नाही. त्याच्यात नुकसान कोणाचं आहे? शेतकऱ्याच्या ऊसाला रिकव्हरी कमी पडण्याचं कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तयार होत असलेली साखर ही जर नदीला वाहून जायला लागली तर ही कुणाची जाती? शेतकऱ्याची जाती. ती जर आपण वाचवली तर त्याचा 2 रुपयाचा दर त्याला जास्त मिळू शकतो. याही गोष्टींचं आपण चांगल्या पद्धतीनं खबरदारी घेणं आवश्यक आहे. आता मी त्याची सारखी चौकशी करीन लांब न बसून, परंतु प्रत्यक्षात घडवायचंय ते तुम्ही मंडळींनी, जे हा कारभार करणार आहेत त्यांनी घडवायचा आहे. म्हणून मी सभासदांच्या समोर तुमच्या पुढे ह्या सगळ्या सभाही मागतो की त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उभारणीच्या काळापासून काय काळजी घ्यावी लागेल ती आत्तापासून आपल्याला घेतली पाहिजे. चांगल्या पद्धतीनं हा कारभार चालेल याची कार्यकारिणी आपण घेतली पाहिजे. मला विचार सांगितलं तर इथं काय काय उत्पादन आपण घेऊ शकतो. साखर तर राहणारच आहे, पण साखरेच्या बरोबरीनं साखरेपासून निर्माण होणारे अनेक पदार्थ, अनेक उत्पादनं ही या आपल्या साखर कारखान्याच्या भोवती तरुणांच्या मार्फत आपल्याला उभे करावे लागणार आहे. आपणच सगळं करायचं असं नाही, व्यवसाय उद्योग त्या तरुणांच्या हाताला सुद्धा देऊ. तुम्ही म्हणाल काय काय करता येईल? तुम्ही जर डोळे उघडून आपण जर आपसात बघितलं,
तर कुणाच्याही घरात सत्यनारायणची पूजा असेल किंवा कुठलीही पूजा असेल, खडी साखर असती का हो? तुम्ही शिर्डीला जाता, शिर्डी देवस्थानला किती टन खडी साखर लागती माहित आहे का? टनात लागती. तुम्ही तिरुपतीला जाता, लाडू तर असतोच, परंतु खडी साखरेच्या पुढे सुद्धा तिथं असतात. अशी अनेक देवस्थानं आपल्या राज्यात आहेत, आपल्या देशात आहेत. त्या त्या ठिकाणी खडी साखरेचा प्रमाण. मी एक दिवशी एक MIDC मध्ये गेलो होतो आणि त्या MIDC मध्ये जे बघायला गेलो होतो ते राहिलं बाजूलाच. आणि जाता जाता मला एक पाटी नाही, काही नाही, फक्त 3 फूट बाय 2 फुटाची पाटी. आणि आज काय चाललं एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणून मी क्युरिओसिटी म्हणून बघायला गेलो, तर तिथं साखरेपासून खडी साखर तयार करायचा कारखाना होता. मी म्हटलं अरे एवढी खडी साखर कशाला होतं? तर नाही म्हणलं, माझा फक्त खडी साखरेचा व्यवसाय आहे. मी खडी साखर सगळ्या देवस्थानांना पुरवतो. आता हा सुद्धा व्यवसाय तरुणांनी जर करायचं म्हणलं तर करता येईल का नाही? साखरेपासून दुसरं काय तयार करता येतं? अहो साध्या लिमलेटच्या गोळ्या प्रत्येक पानटफरीवरती आहेतच. मला वाटतं संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या त्या लिमलेटच्या गोळ्या सगळीकडे मिळतात, कुठेही मिळत नाहीत असं नाही. केवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याचा खप आहे. अशी अनेक उत्पादनं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. तुम्हाला माहित आहे का, साखरेचा दर इथं असेल 30 रुपये 35 रुपये किलो, पण याच साखरेच्या क्यूब्स केल्या तर पंचतारांकित हॉटेलमध्ये केवढ्याला जातात. त्या क्यूब्स तयार करण्याचा व्यवसाय सुद्धा त्या दुपटीनं, मला वाटतं ती 35 रुपयाची साखर क्यूब्स तयार करून 70 रुपयानं ते घेत असतील. परंतु अशा पद्धतीचे अनेक व्यवसाय आपल्याला तरुणांना देता येतील. नवे नवे कारखाने या ठिकाणी उभे करता येतील, तरुणांना व्यवसाय देता येईल. आणि याच्यासाठी तुम्हाला सांगतो की खादी ग्रामोद्योग मंडळाचं फार मोठं सहाय्य याला मिळतं. त्याला सबसिडी मिळते आणि खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत आपल्याला 4% व्याजानं सबसिडी देऊन यातले काही उद्योग करता येतात. आणि या सगळ्या गोष्टींची आपण जर माहिती घेतली तर त्या विरोधकांना सांगा तुम्ही काळजी करू नका, ऊसाच्या रसापासून काय करायचं ते आम्ही आमचं करू. काय म्हणलंय गुळ पावडर, हो गुळ पावडर सुद्धा जर समजा युरोपियन देशामध्ये हल्ली सल्फर फ्री शुगर, ज्यामध्ये सल्फर वापरत नाहीत अशा पद्धतीची शुगर किंवा गुळ पावडर आपण जी म्हणतो, जॅगरी पावडर तिकडे म्हणतात, तर ती जॅगरी पावडर मोठ्या प्रमाणावर तिकडे मागणी येते. ती जर मागणी मिळाली तर आम्ही गुळ पावडर सुद्धा करू. आज आपण जी खरेदी केलेली जी काही यंत्रसामुग्री आहे त्याच्यात मला वाटतं याची तरतूद आहे ना? होय, म्हणजे दोन्ही उत्पादनं घेऊ शकतो. उद्या त्याला वाटलं की नाही एक्सपोर्टला मागणी आली आहे, थोडी साखर कमी करूया, गुळ पावडर करूया, ती सुद्धा होऊ शकते. आणि उद्या त्याला वाटलं गुळ पावडर नको साखरच काढूया तर साखर सुद्धा सगळी होते. अशा पद्धतीचं थोडा आपण प्रयत्न करून त्याचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा नाही आहे, याचा वापर शेतकऱ्याला समृद्धी आणण्यासाठी आपल्याला करायचा आहे. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. त्याच्यातून काहीही उत्पन्न आपण जरी घेतलं, अगदी साधी गोष्ट आपण जर बघितली, तुम्ही थंड पेय फॅन्टा, कोकोकोला, दुसरं काय आणखी पुष्कळ, त्याच्यानंतर निरनिराळ्या फळांचे ज्यूस,
अगदी घरात आमसुलात काय कोकमाचं सरबत करायचं झालं तरी त्याच्यात साखर लागते. पण हे जे मोठे मोठे कारखाने आहेत, अनेक औषधाचे उत्पादक आहेत, हे औषधाचे उत्पादक सुद्धा त्यांच्या खोकल्याच्या औषधामध्ये गोडपणा असतो का? खोकल्याचं औषध गोड असतं ना, टॉनिक बरीचशी गोड असतं. मग ह्याच्यात काय लागतो? साखर. मग ही साखर काही कारखाने ज्यांना मोठ्या प्रमाणावर साखर लागते त्यांना साखर घेऊन त्यात पाणी मिसळून त्याचं पाणी करावं लागतं आणि साखरेचा पाक त्यात घालावा लागतो. पण जर समजा आम्ही साखर निर्माण करत असताना साखर चे दाणे न निर्माण करता जर लिक्विड शुगर जर दिली तर ते साखर कारखाने आनंदाने घेतात. ते म्हणतात आमची मजुरी वाचली. कारण ते पुन्हा साखरेचं पाणी घाला, त्याचं पुन्हा का आता महिलांना तुम्हाला माहित आहे की ते पुन्हा चुलीवर ठेवून पुन्हा त्याच्यात पाणी वाळून हलवत बसायचं आणि पुन्हा त्याचा वापर करायचा. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लाखो बाटल्या तिथं कोको कोल्याच्या निघत असतील, तिथं किती साखर निघत असेल, लागत असेल. हे सगळं शुगर मध्ये जर समजा लिक्विड शुगर मध्ये दिलं तर ते सुद्धा आम्ही देऊ शकतो. हे सगळं करायचं म्हणलं तर करता येईल, फक्त कष्ट करायची तयारी पाहिजे. आणि ही कष्ट करायची तयारी आपल्या पक्षात गटात आहे म्हणून आपण यशस्वी होतो. आणि याच्यासाठी आपल्याला या सगळ्या संकल्पना उत्पादनात आणू शकतो. उपपदार्थांची पाहिजे तेवढी उत्पादनं आपल्याला, ही मी तुम्हाला 4-2 मनाची आत्ता आठवली तेवढी सांगितली. पण अशी अनेक उत्पादनं आहेत की जी साखर निर्मितीपासून ऊसापासून निर्माण होतात. आणि म्हणून याच्याबाबत मी तुम्हाला फार वेळ घेणार नाही. परंतु आता जो हा संकल्प आपण घेतलेला आहे हा कन्फेक्शनरीचा एरिया म्हणून जरी आपल्या इथं आपण निर्माण केला, या भोवती साखरेपासून निर्माण होणाऱ्या कन्फेक्शनरी म्हणजे मगाशी मी ज्या लिमरेटच्या गोळ्या सांगितल्या तशा अनेक प्रकारची चॉकलेट, कॉफी, बाकीच्या सगळ्यांना साखर लागते. आणि या सगळ्या ह्याचे व्यवसाय उद्योग सुद्धा इथं होऊ शकतो आणि ते सुद्धा आपण करू शकू. मला या बाबतीत जेवढं काही सांगायचं तेवढं या बाबतीत मी सांगू शकेन, आणखी अर्धा तास सांगू शकेन. पण पाऊस आता हे आहे, आज चांगला दिवस आहे, पाऊस पडावा ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, भरपूर पाऊस पडावा. पण आता जरासं आपल्याला बाहेरपर्यंत रस्त्यापर्यंत तरी जाण्यासाठी आताची प्रमाणात आहे. त्यावर आपण कार्यक्रम संपवूया आणि आपण सर्व मंडळी इथं आलात. निश्चितपणाने मी आपल्याला सांगतो की नव्या पिढीचं भवितव्य घडवणारा हा पाटण शुगर केन प्रोड्युसर कंपनीचं हे युनिट आहे. आणि निश्चितपणानं भविष्य काळात तरुणांना रोजगार मिळावा, तरुणांना व्यावसायिकता वाढावी आणि भविष्य काळात गोरगरीब शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आपण हा काळ उभा करत आहोत. आज जवळजवळ 70 ते 75% जास्त मशिनरी आज आपल्या ताब्यात आलेली आहे. जर कुणाला बघायची असेल आता ती सगळी झाकून ठेवली आहे पावसात खराब होऊ नये म्हणून, पण बघायची असेल तर तुम्हाला बघायला हरकत नाही. तुम्ही येऊन 2 ठिकाणी, कारण एका ठिकाणी मावली नाही त्यामुळं 2 ठिकाणी ती ठेवावी लागली. तेव्हा आपण सर्वांनी गोडाऊन सुद्धा आपली कमी पडली, तिथली गोडाऊनांमध्ये सुद्धा ठेवता आली नाही, बाहेर ठेवून त्याच्यावर ताडपत्र अंथरून आता झाकलेला आहे. कुणालाही बघायची असेल तर ती आपल्याला उपलब्ध आहे. तेव्हा मला वाटतं की आता जास्त वेळ न घेता दुपारच्या पुढं पावसाचं हे वाढण्याची शक्यता असतील. तेव्हा आता मी माझं भाषण इथं थांबवतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या भविष्य काळात आपल्या शेतकऱ्याला चांगले दिवस यावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमानिमित्त खरं म्हणजे मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही आहे, एक छोटी संस्था चालवतो आपल्याला माहीत आहे. पण दादांच्या बरोबर 25 वर्ष काम करतो, त्यामुळं दादांची काम करण्याची पद्धत मला माहीत आहे. त्यापासून मी त्यांच्याबरोबर आहे
तर मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व जे जमलेले मंडळी या सर्वांचा एवढं आवर्जून सांगायचं आहे की एका छोट्या कार्यकर्त्याने एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं सातत्यपद त्याबद्दल मी त्या दादांचा ऋणी आहे. त्याप्रमाणे तुम्ही देखील मला समजून घेतलं याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. दोन गोष्टी आहेत. आता एक वयाला मी थोडा जास्त आहे त्यामुळं आशीर्वाद देणे इतपत मला अधिकार आहे असं म्हणायला वयाच्या नावाने तरी तेव्हा दुसरी गोष्ट अशी आहे की दादानी आता या प्रकल्पाची पूर्ण कल्पना आपणाला दिली. त्या प्रकल्पामधून काय काय निर्माण होणार आहे, काय काय करता येईल वगैरे सगळं सांगितलं. तेव्हा मी त्यांना एक विनंती करीन की सगळं काय करा पण दारू तेवढी करू नका. काय संसार हे करायला चालू आणि संसार लोकांचे उद्ध्वस्त करायचं काम केलं पण असं होऊ नये. तेव्हा या निमित्तानं मला विनंती करायचं आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी सांगायची आहे की कारखाना उभा राहत असताना हा खरेदी कारखाना जो उभा राहिला त्यावेळेला तुम्ही संचालक होता आणि त्यावेळेला देखील तुम्ही त्या पद्धतीने काम केलं. तिथं त्या पद्धतीने काम केलं तर त्या कामाच्या वेळेला जी तिथं वाहून घेणारी माणसं होती जुन्यापैकी त्याबद्दल त्या कारखान्याची एवढी होते मुख्य B.R. साळवी म्हणून. तर ते आता रिटायर झाले गेले वारले. त्याचप्रमाणे आमच्या भागातले किंवा तालुक्यातले ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर हे सुद्धा त्या काळामध्ये दादांच्याबरोबर काम करत असताना स्वतः अंग मेहनत करून काम करत होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ही काटकसरी कशी होईल असा हे भरलेलं पोतं आहे म्हणून गुलाम दळायचा असं न करताना प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी मोठ्या मोठ्या कंपनीबरोबर भांडून त्यांनी त्याचे दर कमी करायला लावून ते शेतकऱ्यांचं गरिबांचा जो पैसा आहे त्याचं जास्तीत जास्त त्याच्या पत्रात माफ पडावं या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. तसं दादांनी देखील आता त्यांना थोडा त्रास झेपत जरी असला तरी सुद्धा जी कार्यकर्ती मंडळी तुम्ही कामात लावणार आहे त्यांच्यावर तुमचं लक्ष पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे एवढं माझं विनंती आहे. आता खरं म्हणजे मला बोलायला संधी मी बोलणार नव्हे पण एक मनात आलं की बाबा एक एवढा मोठा प्रोजेक्ट उभा राहत असताना त्या प्रोजेक्टमध्ये इतर जे काही चाललंय त्याच्यापेक्षा अधिक काही चांगलं शेतकऱ्यांना आपण देऊ शकतो तर त्याचा आपल्याला आपोआप क्रेडिट लागायची गरज नाही. क्रेडिट मिळेल त्याचा. कारण मी अनुभव घेते. मी आता बरीच वर्ष काम करतोय सरकारमध्ये बऱ्याच निवडणुका बघितल्या तरी सुद्धा बऱ्याच वेळा मला लोकांनी विचारून निवडून दिलेलं. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करताना मला वाटतं दादानी निवृत्तीचा विषय सोडून ते प्रकल्प पुरा होईपर्यंत त्या सगळ्यांच्यावर बारकाईने लक्ष द्यावं अशी एक माझी विनंती आहे. तेव्हा या नंतर या कार्यक्रमामध्ये परत मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिल्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि मला हे केल्याबद्दल त्या दादांचे देखील आभार मानतो. सर्वांचे आभार मानतो. KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज.